पुढची बातमी पाहत नाशिक पुणे रेल्वेसाठी अकोले पेटलाय। मार्गाच्या बदलावरून संघर्ष अटळलाय। मार्ग बदलल्याची घोषणा होताच अकोलेकरांनी इशारा दिलाय। अकोले शहर कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। अकोले ते संगमनेर 25 किलोमीटरची भव्य बाईक रॅली सुद्धा यावेळी काढण्यात येते आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये सातत्याने बदल होत गेले आणि सरकारचं प्रचंड मोठं नुकसान या अलाइनमेंट बदलामध्ये भूसंपादनामध्ये साधारणतः 316 कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा मार्ग पुन्हा पुणे ते शिर्डी असा अलाइनमेंट चेंज करण्यात आली आणि म्हणून खऱ्या अर्थाने अकोलेकरांना याचा प्रश्न पडलाय नक्की हे जनतेसाठी चाललंय की कोणाच्या एक पर्टिक्युलर कोणासाठी ही रेल्वे चालली। ही गेली अनेक वर्षाची परंपरा आहे। सरकार असो अगर सरकारच्या बाजूचे असो निर्णय अगर सरकारच्या विरोधातले असो हे आम्हाला प्रत्येक निर्णय आम्हाला आंदोलन करूनच घ्यावा लागतो आणि हाही निर्णय रेल्वेच्या संदर्भातला जो निर्णय आहे हा देखील आम्हाला आंदोलनाच्याच मार्गातून मिळवावा लागणार आहे। 25 किलोमीटरचा प्रवास करून अकोलेकर आज संगमनेर प्रांत कार्यालयावर उतरत आहेत। सर्वपक्षीय लढा असल्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आमदार खासदार सर्वांचा एक प्रकारे पाठिंबा मिळतोय। त्याच्यामुळे जर सरकारने दखल घेतली नाही तर सिन्नर अकोले संगमनेर जुन्नर या सर्व परिसरातील खासदार आणि आमदार या सगळ्यांची 19 तारखेला आम्ही बैठक बोलवतोय। त्याच्यामध्ये विचारविनिमय होईल आणि वेळ पडली आणि सरकारने जर याची मागणी मान्य केली नाही तर चाकण जिथे अगोदरच प्रचंड ट्रॅफिक असतं 2-2 तास तिथल्या औद्योगिक क्षेत्रामुळे लोकांना अडकून राहावं लागतं उद्रेकाचा तो बिंदू आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठा व्हेकल मार्च काढून बेमुदतपणाने चाकणचं झाकण हे आम्ही कायमस्वरूपी दाबून टाकू बंद करू।